कोबीचे मंचुरियन म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं. मुले फार कोबी कावडून खात नाही, पण अशा पद्धतीने जर आपण मंचुरियन करून त्यांना खाऊ घातलं तर ते आवर्जून नक्कीच खातात, कारण मंचुरियन मुलांना फार आवडतात. आता आपण हे मंचुरियन करणार आहोत, तर आपण सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर देखील खाऊ शकतो. मुलांच्या आवडीचा हा विषय आहे. हे असं आपण त्यांना खायला देऊ शकतो. तर चला पाहूया आपण हे कसे तयार करायचे ते. नमस्कार, मी रुपाली, आई अन्नपूर्णा किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण कोबीचे मंचुरियन करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण एक कोबी घेतलेला आहे. आता आपल्याला हा कोबी खिसून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी बटाट्याची मोठी खिसणी असते त्याने मी हा खिसून घेत आहे, किंवा आपण छोटे छोटे तुकडे पण करून घेऊ शकतो, पण खिसणीने जरा फास्ट मध्ये पटकन खिसले जातो. तर चला आपण आता खिसून घेऊया. आता आपण खिसून घेतलेला कोबी मोजून घेणार आहे. त्याच्यानुसार आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालणार आहोत. तर मी आता एका वाटीने किती आहे तो कोबी मोजून घेत आहे. तीन, 4, 5. मी 5 वाटी इथं कोबी खिसलेला घेतलेला आहे. आता ह्याच वाटीने मोजून मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर घालणार आहे. कॉर्नफ्लॉवर पावडर जर आपल्याकडे नसेल तर आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण ऍड करू शकता, आणि तांदळाचं पीठ पण नसेल तर आपण पोहे, कांदा पोहेचे जे पोहे असतात ते पोहे बारीक करून आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. हे का घालायचं आपण, की जेणेकरून कोबी हा ओला असतो. ओला असल्यामुळं हे पीठ घातल्यामुळं मग ते पाणी ऑब्झर्व हे करून घेतं, शोषून घेतं. ह्याच्यामध्ये मी आता प्रथम आलं लसूण पेस्ट घालणार आहे. 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा हळद, 1 कलर साठी म्हणून 1 चमचा काश्मीरी तिखा लाल मिर्च पावडर घालत आहे. 1 चमचा मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मी ह्याच्यामध्ये तयार शेजवान चटणी आहे ती टाकत आहे. आपल्याला तिखट पाहिजे असेल तर आपण 2 चमचे घालू शकता. मला तिखट आवडतं त्याच्यामुळे मी 2 चमचे घालत आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण शेजवान चटणी टाकलेली आहे. शेजवान चटणीमध्ये मीठ असतं त्याच्यामुळं मीठ मी थोडंसं कमीच घातलेलं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता ह्याला पाणी सुटतं, त्याच्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये ते पीठ ऍड करणार आहे. आता पाहू शकता हे किती ओलं झालेलं आहे. आता ह्याच्यातलं पाणी, आपण ह्याच्यात पाणी तर बिलकुल घातलेलं नाहीये, फक्त मसाले आणि कोबीला पण पाणी सुटतं खिसल्यामुळे. त्याच्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे, मी ती घालत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा पोहे बारीक करून घेऊ शकता. एक वाटी इथं मी मैदा घेतलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता. आता हे सगळं आपल्याला एकत्र कालवायचं आहे, पाणी बिलकुल घालायचं नाही. मी एका बाजूला लगेच इथं
गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. आपण लगेच ह्याचे मंचुरियन पण तळून घेणार आहोत. आपलं पीठ भिजून तयार झालेलं आहे. आता आपण हे भजी जशी तळतो कांद्याची, तशी आपण हे तळून घेणार आहोत. आता हे कसे तळायचे, तर आपण वाटीमध्ये पाणी घेतलंय, तर थोडासा पाण्याचा हात लावायचा. असा मोठा गोळा एक घ्यायचा आणि छोटे छोटे करून आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत. हे चिकट असतात, पाण्याचा हात लावल्यामुळे ते मग व्यवस्थित पटपट सोडता येतात. आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे. एक एक पण सोडू शकतो, पण खूप वेळ जातो. आता आपले हे तळून झालेले आहे. मी गॅस बंद करत आहे. आता आपले मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेले आहेत. कसे झालेले आहेत मी एका प्लेट मध्ये काढून तुम्हाला दाखवत आहे. आता मी तुम्हाला मंचुरियन दाखवत आहे. हे पाहू शकता आपले मंचुरियन कसे झालेले आहेत. एकदम छान गोल्डन कलर पण आलेला आहे त्याला आणि एकदम क्रिस्पी पण झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आवाज येतोय? वरून एकदम क्रिस्पी ना आतून पूर्ण शिजलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट पण आहेत. आतपर्यंत शिजलेले आहेत. माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.